AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ जिले के लोहा नगर परिषद के आज फॉर्म नॉमिनेशन दाखिल करने की आखिरी तारीख थी, जिसमें सभी पार्टी के उम्मीदवारों ने अपना फॉर्म नॉमिनेशन किया। इसी तरह आज भारतीय जनता पार्टी की जानिब से लोहे के तालुका सदर व साबिका नगर अध्यक्ष गजानंद सूर्यवंशी ने नगर अध्यक्ष पद का फॉर्म दाखिल किया और साथ में 20 सीटों के लिए अपने उम्मीदवारों के फॉर्म दाखिल किए। इस मौके पर मीडिया से बात करते हुए साबिका नगर अध्यक्ष ने अपने ख्यालात का इजहार किया और कहा कि भारतीय जनता पार्टी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास के साथ अपने एजेंडे को लेकर चल रही है। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। आज लोहा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा व 20 नगरसेवक पदाचे उमेदवार आज आम्ही फॉर्म भरलो आहे। भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदी मला दुसऱ्यांदा तिकीट दिलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला पक्षानं। सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकप्रिय महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब, संघटन मंत्री संजय भाऊ खोडगे, जिल्हाध्यक्ष संतोषरावजी हंबर्डे साहेब, महानगर अध्यक्ष अमर भाऊ राजूरकर, नांदेड जिल्ह्याचे सरचिटणीस माधवराव पाटील ओचेगावकर, दुसरे सरचिटणीस गंगाधरराव ठकुरवार साहेब, लोहा कंधारचे नेते आदरणीय एकनाथजी पवार साहेब, या सर्वांचं आभार व्यक्त करतो। त्यांनी मला परत लोहा नगरपालिकेच्या दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी तिकीट दिलं आणि माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल लोहावासीकडून माझ्याकडून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। साहेब, घटक पक्षासोबत तुमची युती झाली नाही तर काय परिणाम होऊ शकतो? भारतीय जनता पक्षानं वरिष्ठ लेवलनं ठरवलंय की लोहा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि 20ला 20 नगरसेवकाची उमेदवारी दाखल करायची आहे। त्याप्रमाणे आज एबी फॉर्म पक्षाचे जिल्हाध्यक्ष साहेबांना पाठवून दिलेले आहेत। त्याप्रमाणे आज आम्ही फॉर्मही सबमिट केले, एबी फॉर्मही सबमिट केले। त्यामुळे युतीच्या संदर्भात आमचे वरिष्ठ नेतेच आपल्याशी बोलतील। दृष्टिकोन काय काय योजना आहेत साहेब? लोहा शहरामध्ये मागच्या 20 वर्षापासून निवडणूक पंचवार्षिक निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा विषय निघतो, लिंबोटी धरणाच्या पाणी पुरवठ्याचा विषय निघतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय निघतो। लोहा शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, नाली, लाईट, पाणी, वीज या संदर्भात बरेच प्रश्न उद्भवतात आणि बरेच प्रश्न वचननामा देतात। वचननामा निवडणुकीपुरताच असतो। मी लोहा नगरपालिकेच्या 2005 पासून लोहा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे। सुरुवातीला मी 2004ला नगरसेवक झालो, त्यानंतर 5ला उपाध्यक्ष झालो, 8ला उपाध्यक्ष झालो, 13ला गटनेता झालो, 18ला थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवड झाली। लोहा शहरातील जनता सातत्यानं गेले 25-30 वर्ष झालं माझ्यावर व माझ्या कुटुंबावर प्रेम करून आहे। ह्याचा हे परिचित आहे की मागच्या निवडणुकीत जवळपास मला 3738 मतांनी लीड देऊन लोह्याच्या सभागृहामध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून पाठवलं। त्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये, त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही काही जनतेला वचननामा दिला होता की महत्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौक परिसरात बसवणार। हा शिवप्रेमीसाठी आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज माझ्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला आणि ते वचन दिलेलं होतं शहराला, मी ते पूर्ण करून दाखवलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचं उद्घाटन झाल्याच्या नंतर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याच्या नंतर जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्याची लोहा शहरातील तमाम बांधवांची इच्छा होती की बसवेश्वर महाराजांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा, अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा लोहा शहरात व्हावा। त्याच्याबरोबरच त्यासाठी मी पाठपुरावा केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काम बसवल्याच्या नंतर जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लोहा नगरपालिकेच्या प्रेमाइसेस मध्ये जेव्हा कंपाऊंड मध्ये बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा समाज मंदिरामध्ये बसवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया जी पाडायची होती ती लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेची जागा असल्यामुळे त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपण आज समाज मंदिरामध्ये बसवलेला आहे। आपण आज तिन्ही महापुरुषांचे पुतळे लोहा शहरात बसलेले आहेत आणि आम्ही ज्या गोष्टी बोलल्या त्या बी करून दाखवल्या, ज्या बोलल्या नाहीत त्या सुद्धा करून दाखवल्या
येणाऱ्या काळामध्ये आमचा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यासाठी माझा कार्यकाल संपल्यामुळे शेवटच्या मीटिंगमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यासाठी आम्ही ठराव घेतला. कायदेशीर प्रक्रिया सुद्धा करायला चालू केली होती की माझा कार्यकाल संपला, येणाऱ्या काळामध्ये तो बी पुतळा लोहा शहरात बसवण्याची जिम्मेदारी आमच्यावर राहील आणि आम्ही तो त्यासोबतच इतर कोणते महापुरुषांचे पुतळे आमच्या अजेंड्यावर जे जे आहेत तेथे आम्ही येणाऱ्या काळामध्ये ते बी पुतळे पूर्ण करून लोहा शहरातील सर्व जनतेला मी आश्वासित करतो, लोहा शहरातील विकास कुठे थांबणार नाही. लोहा शहरातील विकास नक्कीच यापुढे अधिक गतीनं होईल हे मी आपल्याला भारतीय जनता पक्षाचा मंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपल्याला आश्वासित करतो. जिस तरह मुसलमानों को भाजपा की जानिब से टिकट देने को लेकर कई सवाल उठते हैं, क्या आपने भी यहाँ पर कोई मुसलमान को टिकट दिया? हाँ, मागच्या निवडणुकीत सुद्धा मी मुस्लिम समाजाचा आमचे शेख नवी साहेब म्हणून माझे मित्र आहेत त्यांच्या आईला उमेदवारी दिली आणि जवळपास प्रचंड बहुमताने विजय करून आणलं. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी भारतीय जनता पक्षाने दिली. यावेळेस प्रभाग क्रमांक 3 मध्ये नवी साहेब यांचा मुलगा शेख हबीब नवी साहेब यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज त्याची एबी फॉर्म बी दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये लोहा शहरातील तमाम मुस्लिम बांधव, तमाम लोहा शहरातील सर्व समाजातील बांधव भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहतील एवढी आम्हाला आशा आहे, ग्वाही आहे आणि त्यांनी मला साथ द्यावी. मुस्लिम समाजासाठी काय? मुस्लिम समाजासाठी प्राधान्याने मुस्लिम समाजाचं खूप वर्षापासून मागणी होती की लोहा शहरामध्ये जे कब्रस्तान आहे आणि तिथं दर्गा आहे, त्या दर्गामध्ये जायला रस्ता नव्हता. एक रस्ता होता ते आमच्या शहरातून असं फिरून जुन्यालयातून जायचा रस्ता होता, ते खूप लांब पडत होतं. त्यामुळे तिथं शहरात कंपाऊंड वॉलचा प्रश्न होता तिथला दर्ग्याचा आणि स्मशानभूमीचा. बिडोईनगरहून जायचा रस्ता होता, त्याचा पुलाचा विषय होता हे आणि त्यांनी सांगितलेल्या सुविधा ज्या ज्या होत्या त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मी खूप प्रामाणिक प्रयत्न केले आणि ते काम करून दाखवलं. त्यामध्ये बिडोईनगरपासून जाणारा रस्ता 50 लक्ष रुपयाचा रस्ता, 50 लक्ष रुपयाचा पूल, जुन्या लह्यातून येणारा रस्ता, कंपाऊंड वॉल आणि जनाजेच्या नमाजासाठी 60x60चा नमाज वट्टा आपण तिथं तयार केला आहे. त्यांना आता काम केलं आहे. लोकांच्या मनात ज्या ज्या भावना होत्या आपल्या स्मशानभूमीमध्ये आणि दर्ग्यामध्ये काय काय व्हायला पाहिजे त्याची सुधारणा आजपर्यंतच्या नगराध्यक्षानं मला केलेली प्रत्यक्षात दिसली नाही मी नगराध्यक्ष झाल्यावर. त्यामुळे जनतेने मला ज्या ज्या सूचना केल्या त्या मी पूर्ण केल्या आणि मुस्लिम समाजाचा जे सूचना होत्या त्याचं पालन करून त्याचा विश्वास संपादन करण्याची संधी मला मिळाली आणि परत मुस्लिम समाजाचे जे प्रश्न उर्वरित राहिलेले आहेत आणि लोहा शहरातील सर्व जनतेचे जे प्रश्न राहिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर मतं मागायला येण्यापूर्वी जो आमचा वचननामा, जाहीरनामा, संकल्प आहे आपल्यासमोर आम्ही जनतेच्या समोर ठेवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे संकल्प आम्ही केलो ते नक्कीच येणाऱ्या काळात पूर्ण करून आम्ही लोहा शहरातील जनतेचा अधिकचा विश्वास आणखी संपादन करू हे मी आपल्या माध्यमातून लोहा शहरातील जनतेला सांगू इच्छितो. लोहा शहरातील पाणीपुरवठा योजना प्रत्येक निवडणुकीमध्ये पाणीपुरवठा योजना लोहा शहराची लिंबोटीहून पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणू, शुद्ध पाणी देऊ बरेच नेते आश्वासित करत आलेले आहेत. पण आजपर्यंत कोणत्याही नगराध्यक्षांनी ही आश्वासन पूर्ण केली नाही. माझ्यावर जनतेने विश्वास ठेवला, मला नगराध्यक्षपदी प्रचंड बहुमताने विजय केलं आणि माझं कर्तव्य म्हणून लोहा शहरातील नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचे पाठपुरावा केला. 66.5 कोटीची योजना लोहा शहरात मंजूर करून आणली, प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. असे खूप विकासाचे कामं झालेत ते मी कधी नारळ फोडून गाजावाजा केला नाही, काम करून दाखवलं. लोह्यातल्या शहरातल्या जनतेला माहिती आहे, काम करणाऱ्या लोकांसोबत जी लोहा शहरातली जनता आहे आज मी आपल्या समोर सांगत आहे. पुढच्या विकासाचं काय म्हणते? लोहा शहरातील आता पुढील वचननामा आता आमचं चालू आहे. आता त्याच्यामध्ये करायचे काम, झालेले काम आणि करायचे काम आपल्या समोर तयार झाल्याच्यानंतर आम्ही नक्कीच आपल्या माध्यमातून लोहा शहरातील जनतेच्या समोर मांडू. सर, ये देखने में आया आपके साथ कि मुस्लिम समाज भी जो काफी बड़ी तादाद में आपके पीछे, क्या वजह है इस? मुस्लिम समाज का और हमारा जो नाता है, आज आम्ही त्यांच्यासोबत त्यांनी दिलेले आम्हाला कामाचे नाव किंवा त्यांनी दिलेले सुचवलेले काम प्रत्यक्षात आम्ही तिथं उतरवलेले आहेत. त्यांनी सांगितलेले काम प्रत्यक्षात केलेले आहेत आणि त्यांनाही माहित आहे की आजपर्यंत त्यांनी ज्यांना सांगितलं त्यांना ते कामं झालेले नाहीत. आज माझ्यासोबत 20 वर्ष झालं, त्यांनी सांगितलेल्या सूचना, त्यांनी सांगितलेले कामं मी आजपर्यंत करत आलोय. त्यामुळे त्यांचा अधिकचा विश्वास माझ्यावर झालाय. भविष्यात बी ते समाज माझ्यासोबत
कायम राहील आणि त्यांनी जे जे शब्द मला देतात, जे जे सूचना देतात, त्याचं येणाऱ्या काळात नक्की ते करून दाखल्याशिवाय राहणार नाही. वर्षापासून फक्त विकासाचा मुद्दा काही झाला नाही, त्याबद्दल काय? लोहा शहरातील जनतेला माहिती आहे की विकास करणारा माणूस कोण आहे. कोणत्याही स्थानिक नेत्याच्या एवढा विश्वास आजपर्यंत लोहा शहरातल्या जनतेने टाकलेला मी पाहिला नाही. तुम्ही प्रत्यक्षात सांगतो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वासन पुतळा मी नगराध्यक्षाचा कार्यकाल पूर्ण केला. एक आपल्या समोर जे लोहा शहरात जनतेला सर्व माहिती मी काय काय केले. पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली, शहरांना माहिती आहे. शहरात अंतर्गत पाईपलाईन चालू आहे, तिथं विहिरीचं काम चालू आहे. लोहा नगरपालिकेची बिल्डिंग अद्ययावत केलेली आहे. लोहा शहरात अंतर्गत जे विकास काम आहेत आणि सभा मंडप प्रत्यक्षात आहेत. आपण जर येतो म्हणला तर आपल्या साक्षीनं जनतेसमोर उभा दाखवू आपण, आणि जनतेला सुद्धा माहिती आहे की गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष झाल्यावर काय काय कामं झालेले. हा विकास केलेला आहे. विरोधकांना फक्त हा मी विकास केलेला देखवत नाही किंवा त्यांनी केलं नाही आणि मी करतोय, एवढा फरक आहे. लोह्यातल्या शहराला माहित आहे, शहरातील जनतेला माहित आहे, माझ्या मायबाप जनतेला माहित आहे विकास करणारा माणूस कोण आहे, विकास करतोय कोण, विकास कामात अडथळे आणतोय कोण, हे लोहा शहरातल्या जनतेला माहित आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोहा शहरातील जनता लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्षपदी दुसऱ्यांदा बहुमतानं गजानन सूर्यवंशी 20ला 20 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून देईल याची खात्री गजानन सूर्यवंशीला आहे, भारतीय जनता पक्षाला आहे, माझ्या सर्व नेत्यांना आहे. राष्ट्रवादी का गढ़ ऐसा ये बातमी किती आपण सर्वे करा. आता कोणताही पक्ष काय म्हणणार आहे की मी आहे पुढे, आपण सर्वे करा. लोह्यातली जनता आपल्या येणाऱ्या 2 तारखेला 3 तारखेला आपल्याला सगळं कळेल की लोह्यातली जनता कोणाच्या मागे आहे, विकास करणाऱ्याच्या मागे आहे. भारतीय जनता पक्षाच्या आज प्रमुख म्हणून लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत, संजय भाऊ कोडगे आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोहा शहराचा विकास करण्यासाठी वाट बघत आहेत. आणि लोह्यातल्या जनतेला आव्हान करत आहेत की माझा नगराध्यक्ष आणि माझे 20ला 20 नगरसेवक निवडून द्या. लोहा शहरातला विकासापासून वंचित राहणार नाही. लोहा शहरात जे जे आम्ही वचननामा देऊ ते पूर्ण करू आणि ह्याची गॅरंटी घ्यायला वरिष्ठ नेते लोहा शहरात येणार आहेत. लोहा शहरातील जनतेला मी नम्र आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाचे सर्व आमचे वरिष्ठ नेते मंडळी आपल्याला लोहा शहरातील भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येण्यासाठी गॅरंटी घ्यायला येणारच आहेत. आणि तुमचा नगराध्यक्ष मागच्या 5 वर्षात काय काय कामं केले आपण प्रत्यक्षात पाहिलात. या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी नम्र विनंती करतो, विकासाच्या मुद्द्यावर मत द्या, मी केलेल्या विकासावर मत द्या, पुढे करणाऱ्या विकासावर मत द्या, कोणाच्या भूलतापाला पडू नका. आजकाल लोक भूलतापावरच मत मागत आहेत, काम प्रत्यक्षात करत नाही. मी काम करतो, काम करून दाखवलो, पुढे बी काम करत राहील, आपल्या सेवेत अविरत कायम राहील एवढं आश्वासित करतो. आणि भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व 20ला 20 नगरसेवक लोहा नगरपालिकेत निवडून देऊन बहुमताने लोहा नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्यावी हे नम्र आवाहन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. आज लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्रीमान गजानन सूर्यवंशी यांच्या उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे. त्यांच्यासोबत सर्व 21चे 21 उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे. मला असं वाटतं की देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सगळ्या जगाला मान्य आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व सर्वांना मान्य आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कालच बिहारच्या ज्या निवडणुका झाल्या त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश भारतीय जनता पार्टीने संपादन केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व खंबीरपणे आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा विकास होतोय. आणि म्हणून मला असं वाटतंय की यावेळेस आपण भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्षपद मागच्या वेळेसही भारतीय जनता पार्टीकडे गजानन सूर्यवंशीच्या माध्यमातून होतं, याही वेळेस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गजानन सूर्यवंशीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी झेंडा फडकेल. नाही, स्थानिक पातळीवर हा निर्णय करायचा होता. काही ठिकाणी तसा निर्णय होतोय, परंतु वेगवेगळ्या प्रत्येक पक्षाला आपलं प्राबल्य वाढवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आपण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपल्या स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज लोहा नगरपालिकेसाठी गजानन सूर्यवंशीच्या नेतृत्वामध्ये नगराध्यक्ष आणि 20 उमेदवारांनी नॉमिनेशन दाखल केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की देशामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीच्या राज्यात आहे. आणि मला असं वाटतं की लोहामध्ये सुद्धा कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून निश्चितच लोहा शहराचा विकास या पुढच्या काळामध्ये होईल. 20चे 20 नगरसेवक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 100% निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आज आहे. आज गजानन सावकार सूर्यवंशी यांनी नगराध्यक्ष पदासह
भारतीय जनता पार्टी इतर 20 नगरसेवकाच्या पदासाठी 20 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये गजानन सावकार, सूर्यवंशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व 20च्या 20 इतर सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहेत. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये गजानन सावकार, सूर्यवंशी यांनी जे काही लोकांच्या मूलभूत सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून पुरवायच्या असतात त्या सर्व मूलभूत सुविधा त्यांनी पुरवलेल्या आहेत. तसेच त्यांनी मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे लोहावासियामध्ये किंवा लोहामधील जनतेमध्ये त्यांच्याबद्दलची भावना अतिशय चांगली आहे आणि सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे उभा राहिलेले आहेत. वरी केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. या ठिकाणी गजानन सावकार, सूर्यवंशी ही सर्व 20 नगरसेवक निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये विकास या ठिकाणी भविष्यामध्ये होणार आहे.